श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमः। सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नानां। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुलेडमरुत्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तं काषायवस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय राम जय जय राम जय जय राम। हरि जय जय राम हरि जय जय राम। कृष्ण हरि हरि जय जय राम। क्या बात। नवनीरदसम नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीरदसम नवनीत प्रिय। नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी। विहारी नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी। विहारी नवल विनोद विहारी। राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम। कृष्ण हरि हरि जय जय राम। क्या बात है। गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर
संकट हारी हारी गोकुल संकट हारी गोकुल संकट हारी राम शरणागत दीनागत दीनागत दीन करुणा दृष्टी निहारे करुणा दृष्टी निहारे करुणा दृष्टी निहारे राम करुणा दृष्टी निहारे राम हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि आज जरा प्रकृती अस्वास्थ्यामुळे बसून कीर्तन करावं लागतंय. अण्णासाहेबांची आणि आपण सर्वांची क्षमा मागतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी साजणी सुख झाले हो साजणी 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 हो तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत 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 हा मुलगा म्हणजे खरंच वेडा आहे हो. सुकृतातला क्र सुद्धा त्यांनी वाजवला. बहुत सुकृताची जोडी खरं टाळ्या हो याच्यासाठी. म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा
सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 श्री गजानन जय गजानन जय जय गजानन मोरया श्री गजानन जय गजानन जय जय गजानन मोरया श्री 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 गजानन जय जय गजानन मोरया पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्रीमद अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरुदेव श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय परमपूज्य सद्गुरु श्री अण्णासाहेब महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया सांभाळून घ्या जरा घेतोसच नेहमी साग बग ग सा सद्गुरु सारिखा सोयरा सज्जन सद्गुरु सारिखा सोयरा सज्जन सोयरा सज्जन सद्गुरु सारिखा सोयरा सज्जन दाविले निधान वैकुंठेच दाविले निधान वैकुंठेच
वैकुंठीचे सोयरा सज्जन सद्गुरु सारिखा सोयरा सज्जन सद्गुरु माझे जीवीचे जीवलग सद्गुरु माझे जीवीचे जीवलग फेडी गेला पांग प्रपंचाचा फेडी गेला पांग प्रपंचाचा सद्गुरु सारिखा सोयरा सज्जन सद्गुरु सारिखा सोयरा सज्जन वा ज्ञानदेव म्हणे अवचित घडले ज्ञानदेव म्हणे अवचित घडले निवृत्तीने दिधले निज बीज निवृत्तीने दिधले निज बीज निज बीज सोयरा सज्जन सद्गुरु सारिखा सोयरा सज्जन सद्गुरु सारिखा सोयरा सज्जन सोयरा सज्जन सोयरा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा पावन मनाचा पावन मनाचा योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभा कथा श्रीमातृपितृचरणमेभ्यो नमो नमः श्रोता वक्ता सद्गुरु श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। पूर्वरंगाच्या निरूपणासाठी जे पद घेतलेलं आहे, जो अभंग घेतलेला आहे, माऊलींचा आहे, खाली सही त्यांची आहे। सद्गुरु सारिखा सोयरा सज्जन दाविले निधान वैकुंठीचे सद्गुरु माझे जीवीचे जीवलग फेडियेला पांग प्रपंचाचा सद्गुरु माझी अनाथ माऊली कृपेची सावली केली मज ज्ञानदेव म्हणे अवचित घडले सद्गुरूने दिधले निज बीज
सद्गुरुनाथ महाराज की जय. अतिशय गोड अभंग आहे आणि माऊलींनी अगदी आपल्या जिव्हाळ्याचा विषय मांडलाय. अगदी जिव्हाळ्याचा म्हणजे कसा, सोयरिकीचा आहे की नाही जिव्हाळ्याचा. हां, म्हणजे अजूनही आपल्याला कोणाकडे लग्न वगैरे ठरल्यावर आनंद होतो. बरं झालं तर तिथं गेल्यानंतर दोघांना पाहिल्यानंतर तिच्यापेक्षा जरा तो उजवाचा नाही का, तुला काय करायचंय, त्याला आवडली ना, हे असतंच. तो म्हणे जेवायचं, जिलब्या खायच्या ना, हे बोलून घरी जायचं, त्याशिवाय समाधान होत नाही. असो, तो वेगळा विषय. पण माऊलींनी फार सुंदर विषय मांडला. सद्गुरु सारिखा सोयरा सज्जन. हायलायटरनी हा शब्द हायलाईट करायचा आहे, कारण सोयरा आणि सज्जन हे ज्या काळात अत्यंत दुर्लभ होतं त्या काळातला तो विषय आहे. सज्जन सोयरा. खरं सोयरा कोणाला म्हणतात? सोय जाणे तो सोयरा. सोय जाणे तो सोयरा. सोयरी करणे म्हणजे ज्याच्या संबंधी सोयरी केलेली आहे त्याची बाजू कुठल्याही दृष्टीने उणी पडू न देणारा आणि आपल्या ताकदीने त्याला आपल्या बरोबर घेऊन येणारा, असा तो, त्याला सोयरा खरं वास्तविक म्हणलेला आहे. अडवणूक करणारा सोयरा होऊ शकत नाही. एवढंच पाहिजे ते. आता एवढं कोणी करत नाही हो. आता इकडचीच मंडळी तिकडचीला पायघड्या घालतात. ये बाई आमच्याकडे कशी नांदपण ये. आजचा काळ वेगळा आहे. किंबहुना आजचा काळ असा उगवलाय, त्या काळावरचा हा सूड आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्या काळात मुलीच्या आईबापांना जोडे आणि कपाळ झिजवावं लागत होतं. असो, झालं असं. माऊली पंढरीनाथासमोर बसले आहेत. ते रूप डोळ्यात साठवून घेत आहेत. समोर निवृत्तीनाथ बसले. ते आपल्या या सत्शिष्याच्या, आपल्या धाकट्या भावाच्या मुखाकडे कौतुकाने पाहत आहेत. शांत भाव माऊलींच्या मुखावरच आहे. शांत नेत्र, पापणीही लवणार नाही अशी दृष्टी. आणि विचारलं, ज्ञाना काय पाहतोयस रे? काय पाहतोयस? म्हणजे ते रूप पाहतोय. ते रूप पाहतोय, पण तो असा लबाड आहे ना, तो माझ्या बरोबर लपाछपी खेळतोय. शब्द आहे तो, नभ जया पाठी खेळे लपालपी. ज्याच्या पाठीमागे नभ लपाछपी खेळतं असं रूप आहे. त्याला सगुणात पाहवतो, तो निर्गुणात लपतो. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद. तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे. तुला नक्की काय म्हणायचं आणि तुला कशात पाहायचं? पकडायला गेलं की हातातनं सुटतोय. निवृत्तीनाथ पुढं आले आणि ज्ञानदेवांच्या मस्तकावर हात ठेवला.
सद्गुरू ज्या वेळेला शिष्याच्या मस्तकावरती कृपा वरद हस्त ठेवतात ना, तो असा ठेवतात. म्हणजे मध्यमा जी आहे ती सहस्त्र दलकमल चक्राच्या टोकावरती ठेवतात आणि अंगठा जो आहे तो आज्ञा चक्राच्या टोकावरती ठेवून ते सर्किट कंप्लीट करतात. एखादा स्वतः अगदी योगाभ्यास करून मी माझं ब्रह्मरंध्र उघडीन, मी माझी कुंडलिनी आता कुंडलिनी जागृत करण्याची घाऊक दुकानं निघाली. येथे कुंडलिनी जागृत करून मिळेल. सोपं नाही आहे योग मार्ग, सोपा नाही आहे, अत्यंत कठीण आहे. किती कठीण आहे? भगवान पतंजली महामुनी म्हणतात योग मार्ग किती अवघड आहे. शुरस्य धारा निशिथा दुरत्यया दुर्गम पथस्तत् कवयो वदंती. योग मार्ग म्हणजे तारेवरची कसरत. सोपी असेल. तलवारीच्या धारेवरची कसरत तीही कदाचित सोपी असेल. क्षुरस्य धारा, क्षुरा म्हणजे वस्तरा, वस्त्राची धार ही सगळ्यात तीक्ष्ण म्हणून सांगितलेली आहे. आता पाहायला मिळत नाही जिलेटच्या जमान्यात, पण पूर्वी वस्त्रा चालत असे. त्याची धार ही सगळ्यात तीव्र आहे, तीव्र धार. त्या तीव्र धारेच्या वस्त्र्याच्या धारेवरनं चालणे म्हणले योग मार्ग. हां, म्हणून दासगणू महाराज म्हणतात ना, योग असे योगी यांचा, तो नसे ग्रहस्थांचा, परंतु तो टवाळकीचा विषय कधी करू नये. त्याची टवाळी करू नये कोणी. आपल्याला जमत नसेल तर लांब राहावं, अवघड आहे. असो, पुढे. मस्तकावर हात ठेवला, चर्मचक्षू बंद झाले ज्ञानोबांचे आणि ज्ञानचक्षू उघडले गेले. चर्मचक्षू बंद झाले आणि ज्ञानचक्षू उघडले. आणि त्या ज्ञानचक्षूंना जे दिसलं, जो अनुभव दिसला, तो माऊलींनी रूपाच्या अभंगामध्ये कथित केला. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. आता ही साजणी कोण बा? अनेकांनी या साजणी शब्दावरती डोकी आपटली आहेत. बरं, अनेकांनी अनेक तारे तोडलेत. एक जण म्हणले 6 जणी म्हणजे 6 जणी. अहो, आम्हाला एक सांभाळणं कठीण होतं, 6 जणी कुठं सांभाळणार? आणि ज्ञानोबांना 6 जणी होत्या काय? दुसरा एक जण म्हणला ज्ञानोबांनी मुक्ताबाईला 6 जणी म्हटलंय. अहो, बहिणीला कोणी 6 जणी हाक मारेल का हो? साजणी या शब्दाचा मराठी साहित्यामध्ये अर्थ आहे आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी आतुर झालेली आणि नटलेली आणि आतुरतेने त्याच्या भेटीसाठी निघालेली जी, तिला साजणी म्हटलेलं आहे. जी सजलेली आहे ती, आपल्या प्रियकराच्या भेटीसाठी आतुर झालेली ती साजणी. माऊलींची भाषा आहे. माझा मराठाची बोल कवतुके, ती तो अमृताते ही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू साय. परतत्वाला स्पर्श करणारी माऊलींची भाषा आहे हो ही. काय रूपक आहे, काय रूपक आहे, काय गोड वाणी आहे माऊलींची.
पुढे ही साजणी कोण आणि तिला का बरं सुख व्हावं? तर मी आत्ता बोललो ना, माऊलींनी प्रियकर आणि प्रेयसीचं रूपक केलेलं आहे. हे प्रियकर प्रेयसीचं रूपक आहे. पण हे प्रियकर प्रेयसी कसे आहेत? उदाहरण इतकं सुंदर म्हणून सोयरा असा शब्द वापरला आहे. सोयरा कसं झालंय? एकमेकांच्या पत्रिकांची देवाणघेवाण ती झाली, बायोडेटा जुळला, बैठक झाली, कोणाला किती लुटायचं, कोणी कसं हे करायचं, किती वाकवायचं, त्याची लिखापडी झाली. हे म्हणजे जुन्या काळातलं लग्न सांगतोय बरं मी आपल्याला. साधारण 40-50 वर्षापूर्वी मागचं लग्न असं धरून चाला गृहत. आत्ताचं नाही. हे सगळं झालं त्यानंतर आपल्याकडे एक अतिशय सुंदर भावुक कार्यक्रम असतो. त्याला पूर्वी वाग्निश्चय असं म्हणायचं किंवा साखरपुडा, मराठीमध्ये एंगेजमेंट म्हणजे कळतो. तो एंगेजमेंटचा कार्यक्रम होतो. एकमेकांना अंगठी घालणे वगैरे वगैरे गुडघ्यावर बसून. पूर्वी एवढं धारिष्ट्य होत नसे. पण त्याच्यात एक प्रसंग जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. माऊलींनी तो धागा पकडला आहे. आपल्याला बाकीच्या गोष्टीशी काही करत हवी नाही आहे. तो जो वरपिता आहे, गुरुजी सांगतील सगळं हे, कोणाला अधिक माहिती पाहिजे असेल तर, तो जो वरपिता आहे तो आपल्याकडे येणाऱ्या गृहलक्ष्मीचं स्वागत करतो, तिला आवाहन करतो की तूच माझ्या पुत्राची वाग्दत्त वधू आहेस, तुला मी आवाहित करतोय. आणि हे करत असताना पूर्वी सुवर्ण मुद्रा असे, सोन्याची मुद्रा, त्यानंतर सोन्याची गेली, चांदीची आली, चांदीची गेली, आता कथलाचा रुपये आला, तोही आता पूर्वीच्या 1 पैसा एवढा झालाय. त्यामुळे आता 10 रुपये तरी चिकटवत असतील नाही का मोठे. त्याला कुंकुम मंडित करून त्या मुलीच्या आज्ञाचक्रावरती इथे ते चिकटवलं जातं, या जागेवरती. ती भावविभोर होते आणि तिचे आपसूक डोळे मिटतात. तिचे डोळे मिटतात. ती पुढची स्वप्न पाहायला लागते. ते गाणं आहे ना, मी म्हणत नाही, घाबरू नका अजिबात. लेक लाडकी या घरची होणार, अजून झालेली नाहीये, अजून झालेली नाहीये, होणार. तिला तिकडं जाण्याची स्वप्न पडायला लागतात जागेपणी. हा क्षण फार महत्वाचा आहे. हा क्षण फार महत्वाचा आहे. आणि ती त्या वेळेला त्याला पहिल्यांदा पाहते. अजून तिचा झालेला नाहीये, पण होणार आहे. कोणामुळे? ज्यांनी हे इथे नाणं चिकटवलंय ना, त्याच्यामुळे. इथं नाणं ज्यांनी चिकटवलंय त्याच्यामुळे तो माझा होणार आहे. ज्ञानोबा हे रूपक वापरतात हो. म्हणून रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. ही साजणी जी आहे, ही साजणी ज्ञानोबांनी बुद्धीला म्हटलेलं आहे. ज्ञानोबांनी ही साजणी बुद्धीला म्हटलेलं आहे.
कारण माऊली स्पष्ट म्हणतात हरिपाठात एके ठिकाणी, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशिराजे सकल सिद्धी. कितीही एखादा बुद्धिमान महाबुद्धिमान असेल, तो जोपर्यंत इथं त्यानं माथं टेकलं नाही ना, तोपर्यंत त्याच्या बुद्धीला कवडी किंमत नाही असं म्हणतात. अन्य नाही दुजे, बुद्धीचे वैभव ते एकच. जी बुद्धी भगवंताला शरण गेली, ज्या बुद्धीनी परमात्म्याला शरण जाऊन त्याला आकलन केलं, त्याला आपलंसं केलं, तीच बुद्धी महान. ज्या वेळेला ही बुद्धी नवोढा होते, म्हणजे मुलगी विवाहाला योग्य होते. बुद्धी विवाहाला ज्या वेळेला घरातली मुलगी विवाहाला योग्य होते, त्यावेळेला आई तिला वारंवार दटावते, अगं जरा नीट चाल, जरा नीट कामं कर, आदळआपट करू नको, नाजूक हाताने कामं कर, जरा चालताना धबाक धबाक चालू नको, जरा बेतानी चाल, तिकडची लोक काय म्हणतील, का काय वळण लावलं का नाही. हां, हे जसं त्या मुलीची आई सांगते तसा साधक बुद्धीला शिकवतो की आता तुला सद्गुरूला शरण जायचं आहे, इकडं तिकडं बघायचं नाही. आणि ज्या वेळेला ही बुद्धी सद्गुरूंना शरण जाते, त्याला पाहते जो आपला होणार आहे, त्याला ज्या क्षणी ती पाहते ना, आणि त्याचं चिंतन करायला लागते. एकदा त्याचं चिंतन सुरू झालं की या बुद्धीचं रूपांतर प्रज्ञेमध्ये होतं. हां, आणि वेद सांगतात प्रज्ञानम ब्रह्म. आणि ही प्रज्ञा कशी आहे, ऋतंभरा प्रज्ञा. ही प्रज्ञा ऋतंभरा आहे. ऋतंभरा याचा अर्थ पवित्र वस्त्र परिधान केलेली स्त्री. आणि ज्या वेळेला त्याला तिने एकदा पाहिल्यानंतर ती जरी तिच्या घरी जरी आली तरी जळी स्थळी काष्टी पाषाणी तिला तोच दिसायला लागतो. माऊली किती सुंदर म्हणतात, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी, तो म्या देखिला साजणी. इथंही साजणी आहे बघा. देखिला साजणी योगिया दुर्लभ, ओ योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी, तो म्या. देखिला देखिला माये देवांचा तो देव, देवांचा तो देव फिटला संदेह निमाल दुजे पण, तो म्या देखिला साजणी, तो म्या देखिला. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, हो अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रखुमा देवी वरू.
बाप रखुमा देवी मरु खूण बाणली कैसी तो म्या देखिला साजणी तो म्या देखिला. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. तो साक्षात्कार ज्या वेळेला झाला मग या साजणीला म्हणजे बुद्धीला एवढा आनंद झाला म्हणून माऊली पुढं म्हणते तिने कसं त्याला पाहिलं, या प्रज्ञेने त्याला कसं ओळखलं. तो हा विठ्ठल बरवा. तो म्हणजे जो विश्वामध्ये भरलेला आहे. विष्णू सहस्त्रनामामध्ये पहिलंच नाव त्याचं आहे विश्वम. अवघं विश्व हेच त्याचं नाव आहे. त्याला आम्हाला ओळखता येत नाही म्हणून त्याला विष्णूमध्ये पाहावं म्हणून विश्वम विष्णुर्वषट्कारो. म्हणून जो अवघ्या विश्वात भरलेला आहे. सभूमीम विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम म्हणून त्याचं नाव विठ्ठल. तो अवघ्या विश्वात भरलेला आहे. तो ज्यावेळेला आपण लांबची वस्तू दाखवतो त्यावेळेला तो म्हणतो आणि जवळची दाखवतो त्यावेळेला हा म्हणतो. तो जो आहे तो हा विठ्ठल बरवा. तो जो विश्वम आहे ना तो हा विठ्ठल बरवा. समोर जो उभा आहे ना विटेवरती आता त्याच्याही पेक्षा जवळ आल्यानंतर तो हा माधव बरवा. तो अधिक जवळ आला. प्रत्यक्ष भेट झाली. अंतरपाठ बाजूला झाला. आपल्याकडे ही संस्कृती आहे हो. गुरुजींची टिंगल करतात, चेष्टा करतात. त्यांना बाजूला ढकलतात. गुरुजींनी बाजूला व्हावं. मध्ये मी केवढं मोठं भांडण पाहिलं का ते लग्नामध्ये. त्यांनी स्पष्ट सांगितलं गुरुजींनी, उचला उचली करणार असाल नवरा नवरींना तर आम्ही इथून निघून जातो, काय करायचे ते करा. तो अंतरपाठ शास्त्र सांगतं हे मायेचं पटल आहे. ही माया बाजूला केली. घुंगटके पट खोल. काय अच्छा घुंगटके पट खोल तो हे श्याम मिले. ही माया बाजूला केली आणि तो प्रत्यक्ष समोर दिसला. हो वरमाला गळ्यामध्ये घातली. एकदा एकमेकांची डोकी एकमेकांना लावली. मला खरं सांगावं ज्यांची झालेली आहेत बहुतेकांची झालेली आहे. हा एकटाच राहिला आहे. तुझं झालंय का? नाही ना अजून. होईल पुढच्या वर्षी नक्की. ज्यांची झालेली आहेत ना त्यांनी आपला प्रसंग आठवावा. एकदा त्याची ती आणि तिचा तो झाला की मंडपात कोण आलंय कोण गेलंय, कोणाला जिलबी मिळाली आहे, कोणाला ब्लाऊज पीस मिळालाय, साडी मिळाली आहे, भांडं मिळालंय, तबा मिळालाय, बघुलं मिळालंय. काही त्या दोघांना घेणी देणी असतात का हो? खरंच सांगतो प्रत्येकाने आपला अनुभव जाणावा. काही कर्तव्य नसतं. एकदा तिचा तो आणि त्याची ती झाली की सगळं विसरायला होतं. दोघं फक्त तिथं वावरत असतात पण मन दोघांचं एकमेकात अडकलेलं असतं. ही काय अवस्था आहे हो. माऊलींनी तो धागा पकडला हो. तो हा विठ्ठल बरवा. तो हा ज्या वेळेला प्रज्ञेला कळलं की तो माझ्या जवळ आहे म्हणून माधव. मा म्हणजे ही प्रज्ञा आणि धव म्हणजे तिचा पती. तो हा माधव बरवा. तिथे माधव शब्द वापरला.
तो हा माधव बरवा. आणि मग ही आमची जी जोडी आहे, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आणि त्याच्यापाशीच माझं सगळं सुख सामावलेलं आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. म्हणून ही जी गाठ बांधून देणार आहे ना, तो सद्गुरू आहे. म्हणून तो सज्जन सोयर आहे. ही त्या ठिकाणी आपलं नातं जोडणारा जो आहे, परमात्म्याशी नातं जोडणारा. म्हणून पूर्वपदामध्ये म्हणजे ज्ञानदेव माऊली सांगते, सद्गुरु सारिखा सोयरा सज्जन. सद्गुरु सारिखा सोयरा सज्जन. सद्गुरु सारिखा सोयरा सज्जन. सोयरा सज्जन दाविले निधान वैकुंठीचे. दाविले निधान वैकुंठीचे. सद्गुरु सारिखा सोयरा सज्जन. सद्गुरु झालं तिथे. मग मी महाराजांच्या फोटोसमोर उभी राहिले. म्हणाले आता खरंच माझं म्हणजे खरंच खूपच चुकलं आहे, पण आम्ही लेकी नव्हो त्यांच्या. पोटात घेतलं त्यांच्या. आमच्यासाठी त्यांच्या पोटात खूप माया आहे. ते म्हणाले का असू दे, काही हरकत नाही, ओंकारेश्वराला जाणार आहेस ना, 26 तारखेला आहे कीर्तन, जा तू. तरी माझं काही समाधानच होईना. नाही म्हटलं, पण आळंदीची सेवा व्हायलाच हवी होती. मग महाराज म्हणाले, अगं काय हे भ्रम तुझा हा, अगं ही सगळी माझी हृदय आहेत. नारायण असेल किंवा अण्णासाहेब असतील, सगळी माझी हृदय आहेत, कशाला एवढं वाईट वाटून घेते. तरी काही समज पटेना. शेवटी ते म्हणाले, एक सांगू का तुला, आमच्या तिघांचा आधार नंबर एकच आहे, बस आता. आता झालं का तुझं समाधान? म्हटलं हो. मग म्हणे आता जाऊन सेवा कर, पण पुढच्या वर्षी मात्र मी नक्की आळंदीलाच करणार, कारण पुढच्या वर्षी आणखीन काय समजूत घालतील त्या माझी. वासुदादांसारखं काही आमच्याकडे ज्ञान नाही बुवा, खरं सांगते. पण अशाला तुकाराम महाराज आमच्या मदतीला येतात बरं का. न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान, गोजिरे सगुण रूप तुझे रूप पुरे. ब्रह्मज्ञान न लगे हे माझा तुझे ब्रह्मज्ञान. गोजिरे सगुण रूप पुरे, गोजिरे सगुण रूप पुरे. न लगे हे माझा तुझे ब्रह्मज्ञान, न लगे हे माझा तुझे ब्रह्मज्ञान.
लागता उशीर पतिता पावना, लागता उशीर पतिता पावना, विसरून वचना, विसरून वचना, गेला सिया नलगे हे माझ तुझे ब्रह्मज्ञान, नलगे हे माझ तुझे ब्रह्मज्ञान. जाळोनी संसार बैसलो अंगणी, जाळोनी संसार बैसलो अंगणी, पदा भग तिलक कामोद सारे ग सानी पानी सारे ग सा रे मा पा पदा मग सारे मग सारे प मग सारे मग सारे ग सानी पानी सा. जाळोनी संसार बैसलो अंगणी, जाळोनी संसार बैसलो अंगणी, तुझे नाही मनी मानसी हे, तुझे नाही मनी मानसी हे, न लगे हे माझ तुझे ब्रह्मज्ञान, न लगे हे माझ तुझे ब्रह्मज्ञान. ये बात बहुत अच्छे. तुका म्हणे नको, पहिल्या 2 कडव्यात फटाफटा बोलून घेतलंय देवाला, आता मात्र माफी मागतंय. रागवू विठ्ठला तुका म्हणे नको, रागवू विठ्ठला निसा निरे सा पनी पसानी म प मनी प रे म रे प म सारे साम रे नि सा रे म नि सा रे म प नि सा. तुका म्हणे नको रागवू विठ्ठला, तुका म्हणे तुका म्हणे नको रागवू विठ्ठला, तुका म्हणे नको रागवू विठ्ठला. उठी देई मजा, उठी देई मजा भेटी आता, न लगे हे माझा तुझे ब्रह्मज्ञान, न लगे हे माझा तुझे ब्रह्मज्ञान. गोजी रे सगुणा रूपा पुरे
गोजी रे सगुण रूपा पुरे न लगे हे माझा तुझे ब्रह्मज्ञान न लगे हे माझा तुझे ब्रह्मज्ञान तुझे ब्रह्मज्ञान तुझे ब्रह्मज्ञान विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई सावळे विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई सावळे विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल बोला श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई सावळे विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई सावळे विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल बोला श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई सावळे विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई सावळे विठ्ठल श्री 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 विठ्ठल विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई सावळे विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई सावळे विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई सावळे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमद सद्गुरुदेव नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु महर्षी श्री अण्णासाहेब महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रसंग असा घडलाय, त्या गावातला श्रीमंतांचा वाडा आज अगदी पूर्ण सजावट केलेली होती. त्या मोठा मंडप टाकलेला वाड्याच्या समोर, हंड्या झुमरं लावलेली, मोत्यांचे घोस लटकवलेले, अत्तराचे दिवे आणि फवारे उडतायत. अनेक पाहुणे रावळे मंडळींचं येणं जाणं चालू आहे. वेगवेगळी डिपार्टमेंट्स काम करतायत. सर्वात जास्ती खादीची चळवळ जिकडं आहे तिकडे जास्ती गर्दी आहे. अनेक जण अनेक पद्धतीने त्या सावकार जमीनदाराचं तोंड फाटेस्तवर कौतुक चाललेलं आहे. कोणी कर्णाची उपमा देत आहे, कोणी हरिश्चंद्राची उपमा देत आहे, कोणी काही कोणी काही कोणी काही. शेवटी हात ओला तर मित्र भला, असतील शीत तर जमतील भूत. अनेक म्हणी आहेत त्याच्यावरती. कानडीमध्ये एक सुंदर म्हण आहे, जगद्गुरु जगदीशा यल्लार गुरु दुड्डेशा. सबसे बडा रुपया.
अशी सगळी तिकडे धामधूम चाललेली आहे. का? कारण त्या जमीनदारांचा, त्या सावकारांचा आज वाढदिवस आहे. सुवर्ण महोत्सवी. काय आनंद. मुळात असं आहे, श्रीमंतांच्याकडे सोहळे काही कमी नसतात. त्यांना रोजच दिवाळी असते. कुत्रा कुत्रीचंही लग्न जोरात लावतात ते. येणं केन प्रकारेनं आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन झालं पाहिजे. सावकारांचा असा वाढदिवस जंगी चाललेला होता. जंगी वाढदिवस. पाराची वेळ झाली. भूक सगळ्यांना, म्हणजे किती खाल्लं तरी ते पचत होतं. इतकी बडबड चाललेली होती. जेवणाच्या पंक्ती आता बसवायच्या मुख्य दालनामध्ये वाड्याच्या. खाशा लोकांची पंगत आणि स्पेशल डिश त्यासाठी सावकारांच्या आमराईतला आमरस. पंगत मांडलेली हो. आणि खास लोक त्या पंक्तीसाठी आतल्या. सावकारांचं पान पाहिलं. बसायला पाट, ताटाखाली चौरंग, टेकायला पाट, मोत्यांच्या रांगोळ्या, 5-5, 6-6, 10-10 वाट्या, मुख्य वाटी आमरसाची, असं सगळं. बाकी काही ठिकाणी बुफे आहे, काही ठिकाणी. पु ल देशपांड्यांचं वाक्य आहे, म्हणले मराठी भाषेतला मला सगळ्यात आवडणारं वाक्य कुठलं? एकच, चला वाढलंय. याच्या इतकं आनंद देणारं वाक्य नाही दुसरं म्हणजे. असं प्रत्येक जण त्या आनंदाच्या दिशेने धावताय. सावकार पहिल्या पानावर बसलेले. हो हो, भरजरीचा एवढा काठ असलेला पितांबर नेसलेला, अंगावरती शेला पांघरलेला, 9 कोट नारायण, 10 बोटात 10 हिऱ्यांच्या अंगठ्या. 11वं बोट नव्हतं ना, ते तिथंही घातली असती. मनगटामध्ये कड्या सोन्याच्या हिऱ्यांच्या झळकणाऱ्या, 5 पदरी 6 पदरी गोफ, हिऱ्यांचे कंठे, कानामध्ये पाचूची बिगबाळी, असं सगळं तर ऐश्वर्य. डोक्याचा गोटा केलेला गोखुरा एवढा संजाब. संजाब म्हणजे शेंडीच्या भोवती जो गोलाकार असतो त्याला संजाब म्हणतात. बरोबर आहे ना गुरुजी? मुठी एवढी शेंडीची गाठ आणि चेहऱ्यावरनं ओतप्रोत वाहणारा श्रीमंतीचा माज. एवढं सगळं झालं. आता सुरुवात करणार. तेवढ्यामध्ये आरोळी घुमली. अलख निरंजन साई को भिक्षा, अलख निरंजन. जोगी रे अलख निरंजन जोगी, जोगी रे अलख निरंजन जोगी, जोगी रे अलख निरंजन जोगी. क्या बात है. अलख निरंजन
निरंजन अलख निरंजन अलख निरंजन जोगी जोगी रे अलख निरंजन जोगी जोगी रे अलख निरंजन जोगी। बाप हमारा बाप हमारा कैलाश पर बैठे बाप हमारा बाप हमारा कैलाश पर बैठे हम फिरते हैं जोगी जोगी रे हम फिरते हैं जोगी अलख निरंजन जोगी जोगी रे अलख निरंजन जोगी। ये बात है। खूब पहचानी खूब पहचानी संसार की माया खूब पहचानी खूब पहचानी संसार की माया अब ब्रह्म पद भोगे अब ब्रह्म पद भोगी अलख निरंजन जोगी जोगी रे अलख निरंजन जोगी। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन जोगी अलख निरंजन जोगी जोगी रे अलख निरंजन जोगी जोगी रे अलख निरंजन अलख निरंजन जोगी। अनाहत नगारा हमेशा बजावे गगन हालमो गईब ज्योति जगावे दिया दस्त पंजा किया मेहरबानी अलख निरंजन की यही है निशानी। सगळा हठयोगाचा भाग आहे तो। अलख निरंजनचा तो गजर घुमला सावकाराच्या तळपायाची आग मस्तकाला गेली होती। नेमका हा जोगड्या आला वाटतं। स्वतः सावकार उठला आपला पितांबराचा घोळ सावरत सावरत दरवाजापाशी आला। समोर अवधूतांची स्वारी उभी आहे। संपूर्ण अंगाला भस्म चर्चिलेलं माथ्यावरचा जटाजूट कमरेच्या खाली लोळतोय। काळी कफनी धारण केलेली आहे। एका हातामध्ये चिमटा आहे एका हातामध्ये भिक्षेचा तुंबा आहे। गळ्यात रुद्राक्ष माळा आहेत। वाटावं जणू कैलासावरून साक्षात भगवान सब देवन के बडे बाबा महादेवच अवतरलेले तो। एका बाजूला मूर्तिमंत वैराग्य
आणि एका बाजूला मूर्तिमंत प्रपंच उपभोग, मध्ये फक्त उमरा. सावकार म्हणतोय, जोगड्या आलास काय बरोबर भीक मागायला? वेळेत आलास अगदी. आमरस पाहिजे काय तुला? आमरस पाहिजे? होय, मला आमरस हवाय. देणार? देणार की रे जोगड्या, तुझ्यासाठीच केलाय. काय अपमान आहे. ज्यांच्या दृष्टी कटाक्षामध्ये एवढं तेज होतं की नुसती डावी भिवई वाकडी करून जरी सावकाराच्या त्या वाड्याकडे पाहिलं असतं तरी नजरेतनं अग्नी प्रगट झाला असता आणि सावकाराच्या ऐश्वर्यासकट सावकाराचा वाडा कापराच्या वडीसारखा पेटला असता. पण संत किंवा सद्गुरू असं कधीच करत नाही. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. संत त्यालाच म्हणतात. संत त्यालाच म्हणतात. आता आडनावाचे संत बरेच आहेत, त्याबद्दल आपल्याला काही करायचं नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती पर उपकार. आमचे खामगावचे पाचलेगावकर महाराज सर्पमित्र होते, सगळ्यांना माहिती आहे. पाचलेगावकर महाराज पुण्यात यायचे अनेक वेळेला. ते सर्पमित्र म्हणजे ते इतकं विलक्षण होतं त्यांचं. हो, म्हणजे गाडीतनं कुठं निघाल्याने एखाद्या ठिकाणी वारूळ जवळपास कुठं असेल आणि असेल कुठे की त्या गाडीतनं खाली उतरायचे. काय असेल तो मंत्र म्हणायचे. तो जिथे जवळपासच्या वारुळात असेल तिथनं सळसळ करत यायचा आणि यांच्या अंगावरती चढायचा. ते आपलं त्याच्याशी काय काय बोलायचे परत सोडून द्यायचे. इतकं विलक्षण. विभूती साक्षात. तर ते विनोदानी म्हणायचे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. म्हणले मला एकाने मागे विचारलं, म्हणले महाराज तुम्ही मरणार कधी? म्हणले का रे बाबा माझ्या मरणावर का आलास? नाही म्हणले तुम्ही मेल्याशिवाय तुम्हाला जाळणार कसं, आणि तुम्हाला जाळल्याशिवाय तुमची राख कशी होणार, आणि मग माझं कल्याण कसं होणार? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. त्याला सांगावं लागलं, बाबा विभूती म्हणजे केवळ राख नव्हे. विभूती याचा अर्थ जे विशेषत्वानी विशेष कार्य करून जे भूतलावरती येतात आणि आपलं कार्य संपलं की जे सन्मानाने जातात. सन्मानाने, याच्या खाली अंडरलाईन, जास्ती बोलत नाही. 26 जानेवारी आज जे सन्मानाने जातात त्यांना विभूती असं म्हणतात. आमरस पाहिजे काय तुला जोगड्या? आमरस पाहिजे? तो सावकाराच्या वाड्यासमोर एक आंब्याचं झाड होतं. त्या आंब्याच्या झाडावर कधी काळी वीज पडलेली होती आणि ते आंब्याचं झाड जळलेलं होतं. त्याचं फक्त खोड शिल्लक राहिलेलं होतं. त्याला कधी पालवी फुटणं शक्यच नव्हतं. ते वीज पडून जळलंच होतं ते पूर्ण. त्या आंब्याच्या झाडाच्या खोडाजवळ गावातनं सोडलेला वळू येऊन बसला होता. पूर्वी सोडायचे ना देवाच्या नावानी वळू, त्याच्यावर चित्रपटही निघालाय. पूर्वी 4 पायाचा सोडायचे, आता 2 पायाचे सोडतात. असो,
तो वळू त्या झाडाच्या खोडाजवळ बसलेला होता. सावकार छदमीपणाने म्हणाला, जोगड्या तुला आमरस पाहिजे ना, ते बघ म्हणले ते आंब्याचं झाड कसं फुललंय बघ, आणि किती आंबा लागलाय त्याला पहा. हां, आणि त्या झाडाचा मालक तिथं खाली बसलाय बघ, त्याच्याकडे माग, तो तुला आमरस देईल, जा. असं म्हणून धाड दिशी दरवाजा लावला. हो, समोर आलेलं परमभाग्य, सावकारानं तोंडावरती दरवाजा बंद केला. आणि तरा 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 येऊन परत पानावरती बसला सावकार. लोक म्हणले, वा काय पराक्रम आहे हो. पण समोर ताट दिसत होतं ना. हां, करा सुरू. हे असे येतातच भिकारडे लोचट कुठले. सगळ्यांनी करा. झालं, वदनी कवळ घेता म्हटलं. आणि चित्राहुती प्राणाहुतीसाठी सावकारानं भाताच्या मुदीला स्पर्श केला. हो, नुसता तो मुदीला स्पर्श केला. अहो, ते अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि गुरु साक्षात परब्रह्म. हे पूर्ण ब्रह्म आणि ते परब्रह्म. परब्रह्माचा झालेला अपमान पूर्ण ब्रह्माला मानवेल का हो? हां, म्हणून आपल्याकडे म्हणे, आल्या अतिथा मुठभर द्याया, मागे पुढती पाहू नको. दारात कोणी अतिथी आला असेल, काय तरी चिमुडभर, काय तुझ्याजवळ खिशात जे असेल जेवढं तेवढं त्याचं समाधान कर आणि मग पुढे जा. भाताच्या मुदीला स्पर्श केला आणि सावकाराच्या पोटामध्ये मरणांतिक कळ आली. हो, मरणांतिक कळ म्हणजे बसल्या पाटावरती सावकार आडवा झाला. हो, आणि पाण्यातनं काढलेल्या मासोळीसारखा तडफड 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 करायला लागला. तोंडातनं फेस आला त्याच्या, गुरासारखा ओरडायला लागला. आता बाकीचे भोजन भैरव जे बसलेले होते, असं कोणी म्हणेल का जाऊ दे सावकाराचं आटपू दे, आधी आपण 2 घास खाऊन घेऊया. कसं शक्य हो, समोर ताट मांडलेलं सावकाराची अशी अवस्था झालेली. सगळे धावत उठले. तिथे स्थानिक जे काय डॉक्टर होते, वैद्य होते, होमिओपॅथी, ॲलोपॅथी, ज्या ज्या काय पॅथीज जाणणारे घरगुती डॉक्टर, घरगुती वैद्य जे काय होते, सगळेजण धावले. काय झालं, काय झालं, काय झालं, सावकारांना काय झालं. कोणी नाड्या पाहत आहे, कोणी डोळे पाहत आहे, कोणी जीभ पाहत आहे, कोणी काय सगळं पाहत आहे, छाती पाहत आहे, पोट पाहत आहे. आणि सगळ्यांनी डायग्नॉसिस एकच केलं, काय, सामान आणा. न्यायची वेळ झाली म्हणले वैकुंठाला. शेवटच्या घटका आहेत, कारण शेवटचे आचके देत होता हो सावकार. अचानक कसं काय झालं. आणि एकेकाने एक एक स्वर लावायला सुरुवात केली. हो, 12 स्वर 42 श्रुती हा सुद्धा काढू शकणार नाही, असे एकेकाच्या गळ्यातनं निघायला लागले. हो, आचा काचा व गेला, अजून जायचं आहे. सगळेजण रडतायत. एकच व्यक्ती अशी होती की जिच्या डोळ्यामध्ये अश्रूचा थेंब नव्हता, काय एक हुंदका नव्हता गळ्यात. कोण? सावकाराची पत्नी. कारण तिला माहिती होतं सैतान इतक्यात मरायचं नाही. तिने एका नोकराला हाक मारली, इकडे ये रे, इकडे ये. मगाशी तुझ्या मालकांनी एका सत्पुरुषाला दरवाजावरनं हाकलून दिलं बघ. हां, हो म्हणले बाईसाहेब, मी पाहिलं ती गोष्ट. ते सत्पुरुष कुठे आहेत तेवढे बघून ये जा. तो तीरासारखा धावत निघाला. जो गेला न उलट्या पावली परत आला. तो म्हणला बाईसाहेब बाहेर या, तुम्ही बाहेर या. तिने बाहेर येऊन पाहिलं तो काय हो आश्चर्य. जे आंब्याचं खोड जळकं, कधी काळी आंब्याचं झाड होतं म्हणायला शिल्लक,
वीज पडून जे काळं ठिक्कर पडलेलं ते आत्ता तिथे नव्हतं. डेरेदार आम्रवृक्ष झाला होता. डेरेदार आम्रवृक्ष झाला होता. पाना गणिक फळ लागलेलं होतं. नुसतं फळ लागलेलं नव्हतं तर ते झाडावरती पिकलं होतं. आणि अवधूतांची स्वारी, एखादा सम्राट जसा सिंहासनावरती बसावा तसे त्या झाडाच्या खोडाला टेकून असे बसलेले होते. एक पाय लांब केलेला होता, एक पाय जवळ होता, त्याच्यावरती हात ठेवलेला होता. समोरच भिक्षेचा तुंबा होता, तो आमरसानी काठोकाठ भरलेला होता. आणि जो 4 पायाचा वळू जवळपास कोणाला फिरकू द्यायचा नाही, तो अवधूतांच्या पायाशी बसलेला होता आणि त्यांचे तळपाय चाटत होता. हो, हे त्या माऊलीने पाहिलं. हो, तीरासारखी धावत निघाली, तीरासारखी. आणि महाराजांच्या पायावरती लोटांगण घातलं. सांगितलं, महाराज मला क्षमा करा, मला क्षमा करा. माझ्या पतीने आपला अक्षम्य अपराध केलेला आहे, पण मी आपली धर्माची लेक आहे. सुडेदान द्या कुंकू राख, सुडेदान द्या कुंकू राख, सुडेदान द्या कुंकू. महाराज, मी आपली धर्माची लेक आहे. मला कल्पना आहे ही सगळी आपली लीला आहे, पण मला चुडेदान द्या, माझं सौभाग्य वाचवा. सौभाग्यासी झाला धोका, सौभाग्यासी झाला धोका, चुडेदान द्या कुंकू राखा, चुडेदान द्या कुंकू राखा, चुडेदान द्या कुंकू, चुडेदान द्या कुंकू राखा, चुडेदान. महाराज, मला चुडेदान द्यावं, माझ्या सौभाग्याचं रक्षण करा. अहो महाराज रागवले थोडेच होते. जा म्हणले, तुझ्या नवऱ्याला घेऊन ये, जा तुझ्या नवऱ्याला घेऊन ये. ती तशीच धावत निघाली. इकडे राडार चालूच होती. हो, नाकाला सूत लावलेलं होतं त्याच्या. ती पुढे आली तरातरा. उचला म्हणले यांना. लोक म्हणले, काय बाई हो, अहो अजून आहेत म्हणूनच सांगतीये, लवकर उचला म्हणले यांना, उचला. आता आज्ञा तिची. हो, 8-10 जण पुढे झाले, कारण 4 शक्य नव्हतं. इतका अवजड देह होता त्याचा. सगळ्यांनी उचललं. चला म्हणले माझ्याबरोबर. हो म्हणले, जाऊ तर देत त्यांना, मग आपण नेऊ.
काय बाई आहे म्हणलं, जिवंतपणी बाहेर आणलं आणि सगळ्यांनी तो चमत्कार पाहिला आणि प्रत्येकाच्या तोंडाच्या पोस्टाच्या पेट्या झाल्या. काय ती बाई पुढे आणि मागणं ही सगळी मंडळी, सावकाराचं ते धूळ सगळ्यांनी पेललेलं पायावर घाला म्हणली महाराजांच्या. सावकाराला तिथे पालथा टाकला. हो, पालथा टाकला. महाराज पाहतायत त्याच्याकडे, त्याची शेंडी धरली आणि त्याचा चेहरा असा वरती केला. आमरस खायचा आहे. जो त्यांनी प्रश्न विचारला होता ते आता महाराज विचारतायत. या विश्वात एको आहे बरं का. आपण जसं बोलू तसेच शब्द आपल्याला, समर्थ म्हणतात दासबोधामध्ये, जसे बोलू तसं आपल्याला ऐकू येतं. म्हणून सर्वामुखी मंगल बोलवावे, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याबद्दल सगळ्यांच्या मुखातनं मंगल यावं यासाठी सर्वांच्यासाठी आपण मंगल बोलवावं आणि मनापासून बोलावं. महाराज विचारतायत, आमरस खायचा आहे? बायको म्हणली, अहो हो म्हणा, नाही म्हणू नका. लोक म्हणली, काय विचित्र आहे तो, अहो पोटशूळ उठलाय आणि आमरस कसा खाईल हा माणूस. बाकीचे म्हणले, चूप बसा हो तुम्ही, नाथांच्या घरची उलटी खूण असते म्हणले, शांत बसा. बोल म्हणले, आमरस खायचा आहे? शेवटचं विचारतो. सावकाराच्या डोळ्यात मृत्यूचं तांडव चाललेलं होतं. भीतीने गोगलगाय झाला होता तो अगदी. कसा बस त्यांनी डोकं हलवली. हो खायचा आहे म्हणल्यानंतर अवधूतांनी तिथला तो भरलेला आमरसाचा तुंबा उचलला आणि सावकाराच्या तोंडाला लावला. पी. तो तुंबा भरून आमरस आपल्याकडचा त्याला ढासाढासा पाजला. अहो काही झालंच नव्हतं. होती ती फक्त माया. आणि चमत्कार तिथे नमस्कार असतातच ना. जसा तो उठून खणखणीत उभा राहिला आणि आता मात्र खराखुरा साष्टांग नमस्कार घातला. सांगितलं, महाराज आता आपण माझ्या वाड्यावर चला. स्वतः पालखी मागवली, पालखीत महाराजांना बसवलं आणि वाड्यावरती नेलं. महाराजांनी पूर्ण कृपा केली. हे कोण सत्पुरुष? हे अगदी आत्ता अर्वाचीन काळातली गोष्ट आहे. म्हणजे औरंगजेब सुद्धा ज्यांना मानत होता असे निपट निरंजन नाथ महाराज. निपट निरंजन नाथ यांचं गाव मूळ चंदेरी, बुंदेलखंडातलं. पहाडसिंग बुंदेल्याच्या फौजेबरोबर हे महाराष्ट्रामध्ये आले आणि कायम वास्तव्य महाराष्ट्रात कटकी, ज्याचं नाव नंतर खडकी झालं, खडकीचं औरंगाबाद झालं आणि औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं. त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पहाडसिंगपुरा म्हणून जो भाग आहे, त्या पहाडसिंगपुऱ्यामध्ये निपट निरंजन नाथांची समाधी आहे. हे जे सावकाराचं घर होतं तिथंच त्यांनी पुढे नंतर समाधी घेतली. अजूनही तो वृक्ष आंब्याचा आहे असं म्हणतात तिथे. मी फक्त समाधीचं दर्शन घेऊन आलो. पण त्यांचे अत्यंत आजच्याही काळामध्ये त्यांच्या अस्तित्वाची साक्ष पटणाऱ्या घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडतात. अनेक त्यांचे भक्तगण आहेत. त्यांची निरंजन बाणी या नावाची काव्यसंग्रहसुद्धा नेटवरती मिळतो आपल्याला. नेटवरती यांची माहिती आहे. निपट निरंजन नाथांची, सौरंगी नाथांचे हे शिष्य असं थोडक्यात चरित्र सांगायचा प्रयत्न केला. या अत्यंत नाठाळ असलेल्या सावकाराला पुढे त्यांनी अनुग्रहित करून पूर्ण पदाची प्राप्ती करून दिली. त्याच्याकडनं साधना करवून घेतली
आणि त्यालाही कृतकृत्य केलं. हाच आशय मनामध्ये ठेवून पूर्वपदामध्ये आमचे ज्ञानोबा माऊली आपल्याला सांगतात. सद्गुरु सारिका सोयरा सज्जन, सद्गुरु सारिका सोयरा सज्जन. दाविले निधान वैकुंठीचे, दाविले निधान दाविले निधान वैकुंठीचे, वैकुंठीचे, वैकुंठीचे. सद्गुरु सारिका सोयरा सज्जन, सद्गुरु सारिका सोयरा सज्जन, सद्गुरु सारिका सोयरा सज्जन, सोयरा सज्जन, सोयरा सज्जन. हे जिदान देगा देवा तुझा आवडी घ्यायची माझी सर्व, नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हा.